मंगळवार म्हटलं की घाई आणि गडबड. मंगळवारी सगळ्यांना असते सुट्टी, सुट्टी सगळ्यांना. पण मुलांच्या शाळेला कुठली आली सुट्टी? मुलांचा डबा आवरला आणि बब्या गेला शाळेला. सकाळचा स्वयंपाक आवरला, रात्रीच्या भाताला जिरे घालून फोडणी दिली. स्वयंपाक करायला काही नाही वाटत हो, पण स्वयंपाकानंतर किचन कट्ट्यावर जो राडा पडतो ना, तो आवरूपर्यंत नाकी नऊ येते. तो राडा आवरला, अहोंना जेवायला वाढलं. संध्याकाळी मला केसांना लावायचं होतं कोरफड, तर आईने माझ्या केसांना कोरफड लावलं. सासूनेचं नातं त्या दोघींवरही अवलंबून असतं. सून जर लेकीसारखं आणि सासू जर आईसारखं वागत असेल तर ते नातं नक्कीच खुलून येतं. मी डोक्याला कोरफड लावूपर्यंत आमचा बब्या माझ्या मांडीवर येऊन बसला. त्याला तर आईने त्याच्याशिवाय कोणाला जवळ घेतलेलं बघवतच नाही. संध्याकाळी आईने बनवली होती कांद्याच्या पातीची बेसन घालून भाजी. त्यांना किती जरी म्हणलं सुट्टीच्या दिवशी काही करू नका, तरीही त्या करतातच. तर स्वर्ण म्हणाला, मम्मा सगळे बाहेरच जेवायला बसू. तर बाहेरचं जेवायला बसलो. सगळे असं एकत्र जेवायला बसले की चार घास जास्त जातात. एक जणांनी मला कमेंट केली की बब्याचं नाव काय आहे, तर बब्याचं नाव आहे स्वरवर्धन. तर त्याचे बारशी आम्ही 5व्या महिन्यात घातल्यामुळे त्याला लहानपणापासूनच बब्या म्हणायची सवय झाली आहे. परवा बब्याचं करायचं आहे बोरनान, त्यासाठी हलव्याचे दागिने तयार केले. मला प्रत्येक वस्तू स्वतःच्या हाताने बनवायला खूप आवडते. तर अजून थोडं बनवायचं बाकी आहे बरं का. कंप्लीट झाल्यावर उद्याच्या व्लॉगमध्ये मी ते तुमच्याशी नक्की शेअर करेन. इथे बब्याही मी काय बनवते ते बघत बसला होता. तर आजचा व्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इन्स्टा फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.